थोड़ी ही देर में इन एक्शन में आने वाले हमारे साथी समालोचक मिस्टर जेडी। कल के दिन उन्होंने बहुत ही अच्छा परफॉर्मेंस किया था आई महामाई चषक में और 500 का इनाम ही मिला था उसको। काफी दर्शकों को बहुत परेशान किया था। जयेश आज भी कुछ शायराना अंदाज हो जाए। अजय वक्त के साथ आगे बढ़ते जाएंगे क्योंकि ये पहला दिन है। अगर पहले ही दिन में सब कुछ शो करेंगे तो फिर मजा नहीं आएगा। धीरे धीरे तो करना ही होगा। एक बहुत बड़ा राज है तो जो हम आपको भी नहीं बताएंगे वो आखिरी दिन में हम शो करने वाले हैं। क्या बात है। चला मैदानाच्या दिशेने आपण वाटचाल करूया। मॅचला होती सुरुवात। दोन आमचे ऑफिशियल पंच त्या ठिकाणी सज्ज झालेत। पहिले षटक टाकण्याकरिता गोलंदाज संतोष दशरथ शेळका ऑन स्ट्राइक वरती होता। अगदी बुंध्यामध्ये ही चेंडूची हाताळणी केली होती संतोष जाधवनं। तो जाधव म्हटलं तर निश्चितच आमचे भाऊजी आहेत आणि चांगले बॉलिंग करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून केला जातो। परफेक्ट यॉर्कर बॉल साठी निश्चितच जाणले जातात संतोष जाधव। यावेळेस हा दुसरा यॉर्कर टाकला होता परंतु काय जबरदस्त त्या बॉलचा स्टडी केला या ठिकाणी फलंदाज भावेशनं आणि चेंडूला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता चौकार। धन्यवाद डीजे। 4 धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 5 आकड्यावरती। षटकातील पुढचा बॉल पुल्लरलेंचा बॉल होता। यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। चेंडूची फेकी थोडीशी मात्र खराब आली होती परंतु बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळाला गेलाय। मला वाटतं अमोल त्या ठिकाणी होते आणि अमोलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं जरूर परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत। 2 टीमची टोटल जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये। थेंबे थेंबे तले साचे। एका धावेसाठी सातत्याने तरसावं लागतं। यावेळेस आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल येतोय। पॉवर प्लेचं हे पहिले षटक आपण या ठिकाणी पाहतोय आणि सध्या तरी आपण पाहिलं तर संत सावधगिरीने चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। रॉयल किंग अँड त्यांच्या समवेत गावदी स्पोर्ट षष्टीकरपाडा। यावेळेस झेलची संधी उपलब्ध केली होती संतोष जाधवनं कारण आपण ठिकाणी पाहिलं तर चांगली बॉलिंग केली जाते। एक मोठा फटका जरूर आला त्याच्या ओव्हरमध्ये परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक देखील करून दाखवलाय। धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 8 या आकड्यावरती। चेंडू फेकून झालेत 5 पहिल्या षटकातील। पुन्हा एकदा स्ट्राइक इनवरती दशरथ। यावेळेस हा ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आला आहे षटकार। षटकार या ठिकाणी पेश केलाय शेवटच्या बॉल वरती। शेवटचा बॉल आपण पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता। अगदी बॅटच्या रडार मध्ये टाकला गेला आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडला बॅटर दशरथ शेळका आणि चेंडूला पाठवलं काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता। आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय। धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत त्या म्हणजेच 14 धावा। म्हटलं जातं सुखाची झोप येण्यासाठी
आरामाचा नाही तर कष्टाचा पैसा कमवावा लागतो आणि या ठिकाणी कष्ट करताना दिसतात बॅटर दशरथ शेलका. विजय कुवरा नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. विजय कुवराचा देखील एक इतिहास वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या नावावरती देखील एक मोठा रेकॉर्ड आहे. तो नक्कीच तो बॅटिंगला आल्यानंतर आपण रेकॉर्ड सांगूया. सध्या तरी गोलंदाजी क्रमवरती आलाय. पहिला बॉल टाकत असताना संधी बनवले विजयनं देखील शॉट मिडॉनच्या दिशेनं हा झेल उडाला होता मात्र तो झेल पकडला देखील आणि पहिला धक्का बसला या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट साष्टीकरपाडा टीमला. जी पार्टनरशिप बिल्डअप केली होती ना त्याला मात्र तोडण्याचं काम या ठिकाणी केलंय. ब्रेक तो लावण्याचं काम केलंय. येस डीजे दारूचा घोट दे ग सविता जमलांचे दारूचा घोट चुलीत पाट्यालो न लोट ग सविता चुलीत पाट्यालो दे तू 100ची नोट नोट र पोशा दे तू 100ची धन्यवाद. डीजे चेतन पांडे या ठिकाणी आलेत. थोडासा ग्राउंडचा त्यांनी देखील आढावा घेतला. कुठल्या बाजूनं आपल्या डीजेचा आवाज एकदम क्लिअर येतो की नाही हे देखील चेक केले त्याने. परंतु आवाज खूप चांगला आहे. थँक्यू. अतिशय जबरदस्त साऊंड सिस्टीम या ठिकाणी तुमची आहे. कारण प्रेक्षकांना देखील खूप चांगल्या कमेंट आल्यात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. ऋतेश आला होता आणि ऋतेश परत गेलाय आउट. खाटी खाटी कोसमा खायाला चल पोशे पाणी पडत नाचाया चल खाटी खाटी कोसमा खायला चल पोशा पाणी पडत नाचाया चल पाणी पड का साला ग डोंगराचे तासाला नम खाटी खाटी कोसमा खायाला चल पोशे पाणी पडत नाचाया चल. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मी तर म्हणेन नजर लागली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये असं वाटलं होती की दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगल्या धावा येतील. परंतु जी पार्टनरशिप बिल्डअप केली होती ना तिला मात्र तोडण्याचं काम तिला थांबवण्याचं काम या ठिकाणी मिस्टर विजय कुराने केलंय. कारण चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. आता मग या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 बॉलमध्ये 2 विकेट त्याने मिळवलेत. कदाचित तिसरी येईल का. हो 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 सुंदर हाताळणी चेंडूची केले. परफेक्ट बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला होता. चेंडू जातो यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने परंतु त्या अगोदर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय सुंदर रणनीतीयुक्त विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला गेला आणि ह्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजेच 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर बाबूदादा महाळे यांचं शुभागमन झालेलं आहे. थोडंसं कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला आणि क्षेत्ररक्षण देखील लाजबाब पकडला गेलाय. झेल समाप्त झालाय. फलंदाज आपण पाहिला तर रोहिदास वाघाचा खेळ आउट. तुंबून राहिलाय आखा तळा पाणीही लागत शेळा शेळा तुंबून राहिलाय आखा तळा पाणीही लागत शेळा 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 झिम 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 पाणी पड भीतील सिटल्या कशारड अरे झिम 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 पाणी पड भीतील कोला कशारड चल रे दाजी कोणीकडे मांडून पाहू दोनिक मुड. धन्यवाद डीजे धन्यवाद. म्हटलं जातं ना कष्ट तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातं जिथं नशीब सुद्धा तुम्हाला शोधत येतं. परंतु मी तर म्हणण्या ठिकाणी चुकीचं क्रिकेट खेळलं जाते. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय त्याला मात्र नॉन स्ट्राईक वरती उभं केलंय.
चुकीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खेळताना जरूर पाहायला मिळालं, कारण दशरथला जास्तीत जास्त संधी मिळाली असती तर त्याच्या बॅटमध्ये धावा आल्या असत्या, परंतु जे नवीन फलंदाज येतात ते मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि वारंवार या ठिकाणी विकेट डाऊन होत गेलेत. मोठा धक्का बसला या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा टीमला. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आहे, तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 59च्या सुरूमध्ये एक धाव टीमच्या टोटलमध्ये या ठिकाणी ऍड केली जाते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 या कड्यावरती. विजय कुर्वाचं हे दुसरं षटक. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठ्या सफलता त्याने प्राप्त केल्या, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आणखी एक सफलता प्राप्त केली. यावेळेस फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूची फेकी थोडीशी लेट आली परंतु थेट आली. त्या अगोदर 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. आता मात्र शेवटचा बॉल असणार आहे या दुसऱ्या षटकातील. यावेळेस आपण पाहिला तर हलक्या हातानं पॉइंटच्या दिशेनं चेंडूला ढकललं होतं. पॉइंटच्या दिशेनं आपण पाहिलं तर झेल पकडण्याची संधी देखील उपलब्ध केली होती विजयनं, परंतु पुन्हा एकदा जवळून अगदी 2 धावा ह्या पूर्ण केल्या. 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. 11.50च्या सरासरीनं सध्या तरी हे धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम गावदेवी स्पोर्ट साष्टीकरपाडा संघाचं 21 धावा धावफलकावरती लागलेत. जयेश पडवले गोलंदाज येतोय. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर वाईट. जयेश डुकले नाही, जयेश पडवले नावाचा गोलंदाज झालाय. कारण जयेश डुकलेच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल या ठिकाणी लगेच आम्हाला पाहायला मिळाली. आई महामाई चषकामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले होते जयेश डुकले. चांगली बॉलिंग केली. यावेळेस आपण पाहिला फटका चांगला आहे ऑन साइडला. चेंडू जातो शॉर्ट मिड ऑनच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी. एक सिंगल धाव कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर गोपाल धोदडे अँड दशरथ शेलका इथून फलंदाज आहेत. हळूहळू धाव फलक मात्र पुढे नेण्याचं काम करत आहेत, परंतु यावेळेस हे धावफलक वाढवण्याचं काम गोलंदाज देखील करतोय जयेश. वाईट चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. धावसंख्या 1ने पुढे सरकली ती म्हणजेच 24. आता मात्र काहीतरी मेसेज जरूर दिलाय विजय कुरानं, कारण जयेशचा जर विचार केला तर एक उभरता सितारा आहे. पहिली मॅच कदाचित खेळतोय तो आणि त्याला मात्र या ठिकाणी संधी दिली आहे. यावेळेस चांगला फटका आहे दीपेक्षा कवरच्या दिशेने. अमोल त्या ठिकाणी होते. ढूंढो ढूंढो रे साजना हे चित्र पाहायला मिळालं आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सीमारेषा पार फरार झालाय. 4 धावा करता आलाय चौकार. म्हटलं जातं ना जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, कारण तो तुमच्या जमिनीवर नाही तर मनात उगवतो. आणि यावेळेस तो विश्वास दर्शवलाय युवा गोलंदाज जयेश वरती. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकांचा साथ थोडासा अपूर्ण मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्यावेळेस आउटफील्डचे जे क्षेत्ररक्षक असतात किंवा मग 30 सर्कलचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडनं चांगला प्रतिसाद जर मिळाला बॉलरला तर तो चांगली गोलंदाजी करू शकतो. परंतु या ठिकाणी चांगली बॉलिंग केली जाते, खराब फिल्डिंगचं प्रदर्शन होत आहे आणि त्याचा मग झटका बसतोय तो गोलंदाजाला आणि ते दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 28 आकड्यावरती.
षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं फटका खेळला गेलाय. लॉंग ऑफला मात्र पकडला गेलाय झेल आणि गोपालचा देखील समाप्त झालाय खेळ. आउट. धन्यवाद अडीजे, धन्यवाद. म्हटलं गेलंय ना, विश्वासाचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुनाने 10 लाखाची सेना सोडून श्रीकृष्णाला का निवडलं होतं, तो होता भरोसा. आणि या ठिकाणी मी तर म्हणेन जो भरोसा कप्ताननं दाखवलाय जयेशवरती आणि तो भरोसा मात्र या ठिकाणी करून दाखवला जयेशनं देखील. चांगली वापसी केले. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता डिपेक्स टाकावच्या दिशेला चेंडूला खेळले गेले. अमोल पुन्हा एकदा पुढे आलाय. यावेळेस मात्र डेंजर एंड मध्ये सापडला होता दशरथ, परंतु ओपनिंग क्रीज मध्ये मात्र यावेळेस पोहोचला गेलाय. 2 धावा कंप्लीट केलेत. दोन टीमची टोटल झाली आहे 30. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे ऑन साइडला. एका टप्प्याने चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार आला योगेशच्या बॅट मधला हा चौकार. 4 रन. धन्यवाद अडीजे. योगेश आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बॅट मधनं चौकार देखील येताना पाहिला. षटकातील पुढचा बॉल हॅपटॅकर बॉल होता. लेटकटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू येते दन 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 करीत कव्हर पॉइंटच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार झालाय. 4 धावांकरिता आलाय चौकार. धन्यवाद अडीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 38-38 या आकड्यावरती. म्हटलं गेलंय संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्धे मात्र शांतपणे जिंकता येत आहेत आणि सध्या तरी तोच क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज योगेश गुडगुसकरनं त्याने 2 चौकार देखील या ठिकाणी पेश केलेत. अगदी संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. योगेशच्या बॅट मधनं मात्र 2 चौकार आलेत. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचल्या 38-38 या आकड्यावरती. चांगला धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. यानंतर होणारा सामना असणार आहे आई माऊली कारखानपाडा आणि ओम साई वालईपाडा या 2 टीम मध्ये. शेवटचं षटक अजून एक बाकी आहे. शेवटचं षटक संपण्या अगोदर दोन्ही टीमच्या संघनायकाला ऑफिशियल कॉल करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय अनंता महाली साहेब जे गावदेवी ट्रस्ट मंदिर अध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर अशोकजी भीमरा आणि पांडुरंग गरेल यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये. शेवटचं एक षटक बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. अमोल नावाचा गोलंदाज हे षटक टाकण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतोय रॉयल किंग कडनं. अमोल भुवर षटकातील पहिला बॉल वेगवान होता परंतु दिशाहीन पाहायला मिळतोय. पण सुरेंद्र सरांच्या माध्यमातून हा वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पोचवला गेलाय.
एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे 39. 40च्या पलीकडे धावफलक नक्कीच जाताना दिसेल, ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर खूप चांगला टाकला गेलाय. बॅटरचं फुटबॉक ओळखलं आणि त्याला अनुसरून अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळालाय. अगदी इष्टांच्या जवळून हा चेंडू मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने वळवला गेला होता. यावेळेस मिस टाइम फटका. एसटी रक्षक पुढे येतोय, पकडतोय झेल. दशरथला परतावं लागेल. चांगली वापसी केली या ठिकाणी अमोल भुवरनं. फलंदाज दशरथ शेलका आउट. धन्यवाद डीजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, अनुभव आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. आणि या ठिकाणी आपण काहीतरी नक्कीच शिकताना जरूर पाहिलं. बॉलरला जे लेजंड प्लेयर आहे त्यांच्या टीममध्ये त्यांच्याकडे निश्चित जो सल्ला देतो, सल्ला दिला गेलाय त्या सल्ल्यानुसार मात्र मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली बॉलिंग जरूर त्याने केले, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिली आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 40च्या घरामध्ये. चेंडू टाकून झालेत या शेवटच्या षटकातील 3 आणि अजून सुद्धा 3 बॉल बाकी आहेत. देवेंद्र ठाकरे नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सध्या तरी योगेश आहे ऑन स्ट्राईक वरती आणि योगेशच्या बॅट मधनं मोठा फटका येतोय. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावन करता आलाय षटकार. धन्यवाद डीजे. 4 मध्ये 16 त्याने बनवलेत. योगेश त्याचं नाव. यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आणखी एक षटकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर तिसरा आला तर मग 300चा कॅश प्राइज मिळेल. बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीच्या वतीनं जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून अँड लिमिटेड हे पारितोषिक आहे अगदी फायनल मॅच पर्यंत. यावेळेस आपण पाहिला तर बॅट अगोदर फिरली गेली. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि शेवटचा बॉल आपण पाहिला तर डॉट जरूर पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 52 आणि लक्ष असणार आहे 53 धावांचं. आणि या 53 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, परंतु त्या अगोदर जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ ठाणे, काजू पाड्याचा एक बुलंद आवाज मिस्टर जेडी. धन्यवाद विजय. वैभव दादांना विनंती करते, वैभव दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मध्ये या दादा. टॉसची ओळख करून दिली जाते. एका बाजूने हेड, दुसऱ्या बाजूने टेल. कॉल करून देतोय नक्कीच साईमावली स्पोर्ट्स कारखानपाडा. हेड येतोय हेड. दादा शुभेच्छा द्या आपण दोन्ही कर्णधारांना आणि मंचावर विराजमान व्हा. साईमावली स्पोर्ट्स कारखानपाडा टीम नक्कीच नाणेफेकी जिंकले. काय निवडाली ते तुम्ही? सतरक्षण. तुम्ही मैदानाचा आढावा घेतलाय, मैदानावर खेळ कसा चालतोय तेही तुम्ही पाहिलाय, परंतु क्षेत्ररक्षणच का निवडलं? क्योंकि कमीत कमी धावा रोखण्याचे प्रयत्न करू आम्ही. मग असं जर गेम प्लॅनिंगमध्ये आपण बघितलं, कमी धावा रोखण्यासाठी गोलंदाज म्हणून कोणते अस्त्र तुम्ही आणि खास करून पॉवर प्लेचं षटक कोणाकडून अपेक्षित चांगलं ठेवणार? पॉवर प्लेमध्ये अतुर राव आहे आणि बाकीचे संदीप, प्रसाद, प्रितेश असे आहेत. ही स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही किती उत्सुक होतात?
हो खूपच छान आहे. आणि ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर मग या स्पर्धेसाठी तयारी कशी केली आहे तुम्ही, कारण की एक मोठी म्हणजेच बघितली आपण तर एक मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून आपण ही KPM ट्रॉफी पाहतोय. मग या स्पर्धेमध्ये येताना घरातून विचार काय तुम्ही करून आलात की आज कशा प्रकारचा खेळ करायचा आहे तुम्हाला? काय नाही, असं रोजचं प्रॅक्टिस करतो म्हणूनच असं, बघ बाकी काय नाही. मग ऑल ओव्हर या स्पर्धेबद्दल काय म्हणणार? ज्या ट्रॉफीज भाऊदादांचा एक बिग इव्हेंट आणि हे वातावरण बघल्यावर नक्कीच काय वाटतं आणि कशा प्रकारे प्रशंसा करणार या आयोजकांची? काय नाही, प्रत्येक वर्षी असं शत्रकी यांचं हे खूपच छान असते. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक. तर जाऊया आपण कर्णधारांकडे. तर कर्णधार आपण पाहतोय प्रतिक्रिया जाऊन घेऊया. टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं तुम्ही? बॅटिंग घेतली ते. अगं हवं होते ते तुम्हाला मिळाले. तुम्ही सराव किती करताय आणि किती नक्कीच क्रिकेटला वेळ देत आहेत? करतो ना, सराव करतो रोज. ज्याप्रमाणे जर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत आहेत तुम्ही, परंतु खास करून या स्पर्धेसाठी काय गेम प्लॅनिंग केलं की घरी अभ्यास करावा लागतो? परीक्षा असली की आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे समजा आज परीक्षा आहे तर किती अभ्यास केला या स्पर्धेसाठी तुम्ही? करून प्रॅक्टिस केली सकाळी पण, म्हणजे रोज करतो संध्याकाळी. आणि एक मोठा प्रश्न आहे ट्रॉफीजबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणार तुम्ही? आहे ट्रॉफ्या पण चांगल्या आहेत, आयोजन पण चांगलं आहे तुमचं. की शुभेच्छा तुम्हाला देखील असतील बेस्ट ऑफ लक मॅचसाठी. भैया आता मात्र लाईव्ह ॲक्शनमध्ये नक्कीच कशा प्रकारचा खेळ मात्र केला जाईल, कशा प्रकारे चेस केलं जाणार आहे याचा धावता विवरण आपल्यापर्यंत जरूर घेऊन येणार. तत्पर घेतो एक छोटासा ब्रेकमध्ये जातोय आणि त्यानंतर पुन्हा लाईव्ह ॲक्शनमध्ये कम बॅक करतोय. धन्यवाद. धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची अभिमानाची आणि नक्कीच मोठ्या नावाची स्पर्धा म्हणजेच KPM ट्रॉफी 2025 दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि नक्कीच VTC या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सध्या तरी आपण वह्या मैदानाच्या आतमध्ये मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू दशरथ शेळका पाहिला आपण तर चांगली फिल्डिंग. दशरथ शेळका यांचा विचार केला आपण तर एक चांगला गोलंदाज म्हणून आपण पाहिला, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांना आपण जवळ पाहिलंय. तरी पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या पहिल्या षटकातून सुरुवात झालेली आहे. टार्गेट आहे चेस करायचं, हे मोठं टार्गेट चेस करायचं आणि ते टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने मात्र नक्कीच वाटचाल करावी लागणार. इथून वाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण बघितलं तर मग जवळजवळ सध्या तरी 53 धावांचं टार्गेट आपण पाहिलं आणि फलकावर आपण बघितलं तर आलेली ही आपण पाहिली तर आतापर्यंत एक वाईट म्हणजेच एक आतापर्यंत 2 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण चौधरी यांच्याकडून आपण बघितलं की प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पारितोषिक मात्र जाहीर झाले दरम्यान हा एक तेज तर्रार वेगवान चेंडू मात्र फेकला जातोय दशरथ शेळका यांच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर दमदार परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपल्याला दर्शवला जातोय. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग ही मॅच जिंकायची आहे ना तर त्यांना ही अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि सध्याचा परफॉर्मन्स आपण बघितला तर नक्कीच बॅटिंगमध्ये चांगलं झालंय कारण की एक गुड फिनिशिंग आपल्याला सुद्धा पाहायला मिळाली होती. यावेळी आम्ही टायमिंग शॉट पाहतोय आपण सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिथे चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळत आहे.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या जास्त जावा येत आहेत ना, मग तितका बेनिफिट तुम्हाला जास्त मिलेगा। जितना ज़्यादा रन इस ओवर में आएंगे उतना ज़्यादा आपको फ़ायदा मिलने वाला है। अब फायदे में रहना है तो कुछ ना कुछ बढ़िया वाला प्रयास करना होगा, क्योंकि यहाँ पे अगर देखेंगे ना तो गेंदबाजी दशरथ ने फिलहाल तो अच्छी की है, लेकिन बल्लेबाजी किस तरह की होगी ये भी देखने वाली बात होगी। या वेळेला पाहिला आपण शॉर्ट पिच होता, मात्र आपण बघितलं तर हा चेंडू मात्र आपण पाहिला खेळला जातो डी झोन मध्ये। अगदी आपण पाहिला तर अक्रॉस द लाईन खेळला होता, परंतु नक्की क्षेत्र निवडलं होतं तिथे, परंतु ती बाउंड्री लाईन नव्हती तिकडे, कारण की बाउंड्री लाईन असती तर कदाचित मोठ्या धावा मिळाल्या असत्या, परंतु चांगला इंटेंट दर्शवला गेला। एक बढ़िया सोच थी वहां पे। टीम का टोटल आगे बढ़ता 5 रन अब तक बन चुके हैं, गेंद हो चुके हैं इस ओवर के 4, अभी भी 2 गेंदें शेष है, यानी कि पावर प्ले का और अच्छा रहा है। ज्यादा रन खर्च किए नहीं, लेकिन अब विकेट भी लेना चाहेंगे गेंदबाज दशरथ। क्या वो विकेट लेने में कामयाब होंगे इस ओवर में? प्रयास तो ये बढ़िया रहने वाला है। डीबीएन के द्वारा इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट किया जा रहा है वीटीसीए ऑफिशियल यूट्यूब चैनल पर, और बड़े तादाद में दर्शक वहाँ भी जुड़ चुके हैं, क्योंकि जितने दर्शक यहाँ पे जुड़े हैं उतने दर्शक वीटीसीए ये ऑफिशियल यूट्यूब चैनल भी जोड़ चुके हैं। जिस तरह से इस श्रृंखला को अगर देखेंगे ना तो पूरे आने वाले 7 दिन में मेला उमड़ने वाला है इस मैदान के ऊपर। अगली गेंद लेकर सामना करेंगे बल्लेबाज, अरे बल्ले के साथ उड़ा दिया इस गेंद को, गेंद जा रही है लॉन्ग लेग की दिशा में, खिलाड़ी वहां पे पीछा कर रहे गेंद का। आखिरी वक्त गेंद रुकी, गेंद को पकड़ लिया, फेंक दिया है, तब तक 2 रन, तीसरे का प्रयास हो सकता है। ये थ्रो अच्छा नहीं था, कहीं ना कहीं ये सुधार लाना होगा। अगर आप मुकाबला जीतना चाहते हो तो अच्छा बैटर एंड बैटर परफॉर्मेंस देना होगा। अब देखेंगे तो यहाँ पे 3 रन चुराए, 3 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 8 रनों पर। 53 रनों का एक बड़ा वाला टारगेट है, टारगेट जब पूछा करना है तो अच्छा स्टार्ट बिल्डअप करना अनिवार्य है। अब तक की गेंदें अगर देखेंगे तो बेहतरीन हुई है, 5-8 रन आ चुके हैं, विकेट अभी तक कोई गवाया नहीं है। बैकफुट पे पुल करना चाहते थे खिलाड़ी, वहां पे मौका बनाया और मौके को बुनाया, और इसी के साथ बड़ा वाला झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को बेल बुढ़ा पड़ा का 1 विकेट गया है यहाँ पे। और देखेंगे तो ये बड़ा झटका किसने दिया है? गेंदबाजी में थे दशरथ और उन्होंने बेहतरीन सफलता दिलाई, यानी कि अब देखो मुश्किलें बढ़ा दी है पहले ओवर में, और समाप्त होता हुआ 1 विकेट के नुकसान पर 8 रन। थैंक यू डीजे। जैसे कहा जाता है ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वाले को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में, और लड़ने वालों के कदमों में जहान होता है। अब जहान तो लाना, इस मुकाबले को जीतना है, तो मुकाबला जीतने के लिए 18 गेंदों में अभी भी 45 रनों की जरूरत है। 1 विकेट यहाँ पे गंवाया है, लेकिन विकेट गंवाने के बाद अगर देखेंगे कि नुकसान कितना होता है, क्योंकि कमलेश को चलता कि आप नए बल्लेबाज आए हैं विजय, तो विजय के नाम पर अगर देखोगे तो क्या है, बड़ा वाला रिकॉर्ड है जो विजय ने हमें बताया था। अभी देखो 62 रनों का बेस्ट है, तो यानी कि बेहतरीन बल्लेबाजी, और सिक्सर किंग भी माने जाते हैं। अगर देखेंगे तो पहली गेंद को उन्होंने अभी खेलना है, क्योंकि अब स्ट्राइक एंड के ऊपर आएंगे विजय। बल्लेबाजी करने वाली टीम के लिए हर एक सिक्सर के लिए 100 रुपए की इनामी राशि है, और वो 100 रुपए की इनामी राशि किरण चौधरी के द्वारा घोषित की है। पहली गेंद पे आया 1 रन, यानी कि 17 गेंदों में 44 रनों की अभी भी जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज है भावेश शेलका, बेहतरीन गेंदबाज है, ये भी बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है। अगली गेंद, लेकिन पहली गेंद खेलेंगे विजय। बैकफुट से कट करना चाहते थे, लेकिन गति वाली ये गेंद थी, इस गेंद के खिलाफ थोड़े कमजोर नजर आ रहे हैं। शायद से गेंदबाज यही प्रयास करेंगे, अगर ऐसी गेंदें करने में कामयाब होते हैं तो मुश्किलें बढ़ सकती है बल्लेबाजी करने वाली टीम की। आगे निकलकर चढ़कर बोला ये हल्ला, लेकिन गेंद गई है बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे इस बार पूरे के पूरे रन 4। माझा समाज जाग
जागा झालाय. थैंक यू डीजे. जिस तरह से इस खिलाड़ी में क्षमता है ना, वो क्षमता आप दिखाइए. उन्हें बेहतरीन बल्लेबाजी कर सकते हैं, बड़े हिट लगा सकते आसानी से. आगे निकल कर खेला था ये शॉट. उड़ाने का प्रयास, हवा में खड़ी हो गई खिलाड़ी, उसके नीचे. दशरथ वहां पे कोई भी नहीं गलती करेंगे. ये विकेट बेहतरीन था, ये बड़ा वाला विकेट दिला है, क्योंकि इस विकेट की कीमत आप जानते हो. क्योंकि अगर ये विकेट रुकती तो शायद नुकसान हो सकता था, लेकिन अब नुकसान बल्लेबाजी करने वाली टीम का हो चुका है. दूसरा बड़ा झटका लग चुका है और विजय को चलता किया है. बेहतरीन गेंदबाजी. डीजे कुशन माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैऱ्यात गोंधळ. आता उडलाय वैऱ्यात गोंधळ. हे आलंय आदिवासी वादळ आमचं. आलंय आदिवासी वादळ. आलंय आदिवासी वादळ आमचं. थैंक यू डीजे. देखो विजय से ज्यादा उम्मीदें थी, उन्होंने एक चौका भी लगाया था, लेकिन उस उम्मीदों पे खरे नहीं उतरे. अब नए बल्लेबाज आकाश आए हैं. आकाश अपनी टीम को संवारेंगे, सजाएंगे, क्या करेंगे, किस तरह का खेल करेंगे, देखने वाली ये भी होगी बात. क्योंकि अब वो नंबर आए 4 पे बल्लेबाजी करने के लिए. देखेंगे ना यहाँ पे, तो अभी भी मैदान के अंदर क्रीज पर खड़े हुए बल्लेबाज है सुदाम और आकाश, जो अभी आए हैं. आए तो है, लेकिन गेंदबाज उन पे छाए हैं. क्लीन बॉल कर दिया है. उनको भी पहली गेंद फेस कर रहे थे, बड़ा प्रयास था, लेकिन फंस गए और पूरी तरह से गेंद को मिस कर बैठे. जैसा ही कहा जाता है ना, यू मिस बट आई विल बी डेफिनेटली हिट. और क्लीन बॉल करके चलता किया है आकाश को भी पैवेलियन की ओर. विकेट का पतन. थैंक यू. जैसे कहा जाता है ना, वक्त ही हंसाता है, वक्त ही रुलाता है. जो वक्त है जो सब कुछ दिखाता है, और वक्त के साथ देखो अब क्या दिखाई दे रहा है. क्योंकि ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं ये टीम यहाँ पे रन चेस करने की हिम्मत रखती है, लेकिन हिम्मत को अगर देखेंगे ना यहाँ पे, तो पूरी तरह से रोक दिया है. क्योंकि जिस तरह से गेंदबाजी हुई है अब तक, भावेश ने अगर देखेंगे तो कितनी गेंदें डाली है, उन्होंने गेंदें डाली अब तक इस ओवर में 5 गेंदें डाली और 5 गेंदों में 5 रन खर्च किए. हैट्रिक वाली गेंद, या हुआ में हैट्रिक हो सकती है क्या? जी हाँ, हैट्रिक हुई है और इसी के साथ 300 रुपए की इनामी राशि भी मिलेगी. 300 रुपए का भी इनाम मिलेगा. केबीएम टीम के द्वारा, क्रांतिवीर बिरसा मुंडा साथी टीम के द्वारा 300 रुपए की इनामी राशि मिलेगी इस गेंदबाज को. और तीसरा इस ओवर में झटका दिया है. नुकसान तो बहुत बड़ा हुआ है, क्योंकि अगर देखेंगे 2 ओवर के समाप्ति के बाद 13 रनों पर 4 विकेट गंवाए हैं. थैंक यू डीजे. किरण चौधरी के द्वारा भी इनामी राशि है. बल्लेबाजी करने वाली टीम के लिए हर एक सिक्सर लगाते हो तो आपको हर एक सिक्सर पे 100 रुपए का इनाम मिलेगा. लेकिन वो इनाम अब तक कोई बल्लेबाज चटकाने में कामयाब नहीं हुआ. एक्शन रिप्ले में देख सकते हैं आप 3 कैसे विकेट जो चटका ही गेंदबाज भावेश ने. ये तीसरा विकेट था जो अपने देखा अभी. लेकिन किस तरह की गेंदबाजी की. अब गेंदबाजी मार्क आए हैं. क्या बेहतरीन ओवर रहा, 5 रनों का और 3 विकेटें. गोपाल इस बार आए हैं, पहली गेंद को खेल दिया है. देखेंगे गोपाल की गेंद को लॉन्ग आउट की दिशा में दूसरे रन का प्रयास है, लेकिन दूसरे रन का प्रयास उनका भी सफल होता हुआ. बल्लेबाज महेश आए अब बल्लेबाजी करने के लिए. यहाँ से अगर टोटल देखेंगे ना, तो अब 11 गेंदों में 40 रनों की जरूरत है. 39 डेफिनेटली अब 2 रन लिए है, तो यानी कि 38 रनों की जरूरत है. इस बार अगर देखेंगे तो ये गेंद अच्छी है. जी हाँ, हमारे साथी के डॉक्टर है. अब मैदान का जायजा लेकर आए संदीप ओलंबे. उनको ये रोल दिया है, मेडिसिन लेके हाथ में घूम रहे, जेब में उनके मेडिसिन.
अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, पूरी तरह से यहाँ पे चकमा दिया है गोपाल ने और पूरी तरह से देखेंगे तो यहाँ पे गिल्लियां उड़ा दिए, विकेट दिए और विकेट का पतन होता और एक बड़ा झटका लगता हुआ रॉयल किंग टीम को। थैंक यू डीजे। अब पूरी तरह से टीम फंस गई है क्योंकि अब विकेट पे विकेट गंवा रहे रॉयल किंग बेलबुड़ा पाड़ा की टीम। उनको अगर देखेंगे तो कहीं ना कहीं ऐसा लग रहा था कि पार्टनरशिप करनी होगी, लेकिन वो पार्टनरशिप करने में वो नाकामयाब रहे। विजय से ज़्यादा उम्मीदें थे लेकिन वो उम्मीदों पे खरे नहीं उतरे और उसका नुकसान बहुत ज़्यादा होता हुआ। अब आने वाली गेंदें बची है, गेंदें बची अब यहाँ से देखेंगे तो 9 गेंदें बची है और 9 गेंदे में जीतने के लिए 38 ये शॉट खेला था। जब तक हम स्कोर देख रहे थे तो वहाँ पे गेंद हो चुकी थी, एक रन यहाँ पे चुरा लिया, यानी कि 37 रनों की जरूरत अभी भी ये 8 गेंदों में। 2 बड़ी हिटें अभी इस ओवर में जरूरी हो गई है, अगर वो नहीं लगती तो फिर ये मुकाबला आपके लिए मुश्किल हो जाएगा। ये आड़े बल्ले के साथ खेला है, इससे बात नहीं बनेगी। बात बनानी है तो कुछ अलग करना होता, अच्छा करना होगा। 2 रनों का प्रयास है, 2 रन आसानी से मिलेंगे, लेकिन वो वाला जो प्रेशर आप डालना चाहते हो ना बल्लेबाजी में वो नहीं डाल सकते क्योंकि अब 7 गेंदों का खेल बचा है और 7 गेंदों में जीतने के लिए अगर देखेंगे ना तो 35 रनों की जरूरत है। ये मुकाबला मुश्किल सा हो गया अब बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। जोर से बल्ला घुमाया लेकिन गेंद को मिस कर दिया है बल्लेबाज ने। इस डॉट गेंद के साथ ओवर समाप्त होता हुआ अब 6 गेंद और 6 गेंद में जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। ये मुकाबला ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं हाई वोल्टेज में कन्वर्ट हो जाएगा, लेकिन हाई वोल्टेज में ये मुकाबला कन्वर्ट नहीं हुआ और उसी की बदौलत अगर देखेंगे ना यहाँ पे तो कहीं ना कहीं फंस गई है टीम। खेळाडू कक्षामध्ये मला वाटते खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या नाही दिलेल्या आहेत, खेळाडू खाली बसलेले आहेत, जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी उठा खुर्च्यांवरून, जे प्रेक्षक बसलेले आहेत खुर्च्यांवरून त्यांनी उठा नाहीतर डेमो येईल। हा पहिला चेंडू आपण बघितला, डॉट आलाय, 35 धावा, 5 चेंडूंनी 35 धावा। विकेट डाऊन झाली इथे, पंचांनी बोर्ड आकाशात उंचावले, याचाच अर्थ फलंदाज बाद आहे आणि नक्कीच जावं लागेल हताश आणि निराश मनाने। ना थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे, थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे, यो झिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड, यो झिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड, थेंबे थेंबे पाणी पड राणी एक घराकडे, आग थेंबे थेंबे पाणी पड राणी एक घराकडे। थैंक यू डीजे। न्यू बैटर नरेश, डेफिनेटली आज के बर्थडे बॉय है लेकिन कहीं गुमशुदा हो गए, आज कुछ अलग ही करने का इरादा होगा उनका। इस बार खेलने का प्रयास था, हा यहाँ पे शायद से बच गए। ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं ये गेंद भी विकेटों को हिट करने वाली है लेकिन बच गए। लॉफ्ट करना चाहते थे, बल्ले का एज है, विकेट और एक मिलेगा, कहीं ना कहीं विकेटों पे विकेटें गंवाती जा रही है, टीम फंस गई है। थैंक यू डीजे। यहाँ पे 7 विकेट गंवा चुकी अब तक रॉयल किंग बेलबुड़ा पाड़ा की टीम। उन्होंने अगर देखेंगे ना कहीं जो उम्मीदें थे उनसे वो उम्मीदें पे खरे नहीं उतरे, बल्लेबाजी अच्छी नहीं हुई, गेंदबाजी भी अच्छी नहीं हुई। हालांकि ऐसा लग रहा था कि बल्लेबाजी में गेंदबाजी में
उन्होंने खराब किया तो बल्लेबाजी में अच्छा करेंगे, लेकिन वो भी कर नहीं पाए। इस बार एक बड़ा हिट लगाने का प्रयास है, वहां भी विकेट मिलेगा और गेंदबाज ने देखेंगे ना तो ये तीसरे विकेट अपने खाते में लिए है। जी हाँ, हमारे बर्थडे बॉय आ चुके हैं, यहाँ पे आ गए हैं, उनको ढेर सारी शुभकामनाएं। जरूर हम आपको दिखाएंगे लाइव स्क्रीन पर, लेकिन इस गेंद के बाद, क्योंकि इस इनिंग की आखिरी वाली गेंद है, क्योंकि अगर देखेंगे तो आज उनके लिए एक स्पेशल डे है, आज उनके लिए एक इंपॉर्टेंट दिन है, क्योंकि बर्थडे वाला दिन हर अपने जिंदगी में हर एक इंसान के लिए बहुत बहुत अच्छा होता है। ये गेंद डाली है कहाँ पे, अंपायर ने व्हाइट गेंद का इशारा आज जरूर दिया है, लेकिन ये मुकाबला अगर देखेंगे ना तो जीतने के लिए बहुत सारे रन, यानी कि 34 रन अभी भी चाहिए। ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा होता हुआ गावदी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाड़ा टीम का परफॉर्मेंस अच्छा होता हुआ। इस बार नो बॉल डाली है, अंपायर ने तो यहाँ पे नो यस डेफिनेटली की हुई है। बीमर गेंद डाली थी, लेकिन आपके खाते में ज्यादा रन है तो ठीक है, आप चल सकता है, लेकिन कम रहेंगे तो फिर ऐसी गेंदबाजी करके नहीं चलेगा, कहीं ना कहीं सीखना होगा गेंदबाज को। रोशन की गेंद खेली है इस बार, और खेल के इस टूर्नामेंट में अपना जो परफॉर्मेंस था वो बड़ा नहीं कर पाए। ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं इस मुकाबले में जान फूंक देंगे, लेकिन फूंक नहीं पाए, और इस श्रृंखला में आपने हिस्सा लिया, इसके लिए आपको थैंक यू सो वेरी मच जरूर कहेंगे। और जाएंगे हम मैन ऑफ द मैच की, और मैन ऑफ द मैच के कौन प्रबल दावेदार बन चुके हैं हमारे ऑफिशियल्स हमें भी बताएंगे, क्योंकि कल देखेंगे यहाँ पे तो हमारे ऑफिशियल्स ने बता दिया है। तो जाएंगे मैन ऑफ द मैच की, और इस मैच के प्रबल दावेदार बन चुके हैं मिस्टर योगेश, क्योंकि 6 गेंदों में 22 रनों की क्या बेहतरीन इनिंग उन्होंने खेली थी। थँक यू थोडा डिसे पहा ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय आमचे बर्थडे बॉयज आपल्याला दिसत आहेत. आज स्पेशल डे आहे त्यांचा. उमेश महाळी लाख लाख शुभेच्छा असतील उमेश तुम्हाला. आज चेहऱ्यावरची स्माईल आहे आणि नक्कीच ज्याप्रमाणे मित्र म्हणेन की जी आज चेहऱ्यावरची स्माईल आहे वाढदिवसाच्या निमित्ताने की नक्कीच ही स्माईल अशीच राहो आणि अशाच प्रकारे आयुष्य तुमचं